Wait for 2 minutes. All students are joining. Okay, ठीक है. Good afternoon, all of you. We are seeing today's morning lecture problems on ESSD concept, problems on OSD concept, and we are learning at that time problems on superillusion. First problem we are taken of superillusion. Then second problem, नोटबुक सर्वांनी स्वतःजवळ ठेवा, काढा आता. सेकंड प्रॉब्लेम लिहून घ्या सुपरइल्युएशनचा. तुम्हाला स्क्रीनवरती सर्वांना दिसत असेल. आवाज येतोय सर्वांना? Yes. Yes, sir. ओके. स्क्रीन दिसते सर्वांना? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. Okay. Then write down second problem of superillusion. If the maximum value of superillusion, if the maximum value of superillusion, if the maximum value of superillusion is if the maximum value of superillusion is 1 in 15 is 1 in 15 1 in 15 and f is equal to small f is equal to 0.15 0.15. Calculate the permissible speed. Calculate the permissible speed. Calculate the permissible speed on acre of radius 180 meter, of radius 180 meter. प्रॉब्लेम मध्ये काय दिलंय पहा. सकाळी एक आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेला आहे, वरतीच दिसतोय तुम्हाला स्क्रीनवरती. कोणता फॉर्म्युला यूज केला, कशामध्ये काय दिलंय ते पहा. पहिल्यांदा या प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला एफ दिलाय, लॅटरल फ्रिक्शन फॅक्टर 0.15. नंतर तुम्हाला यामध्ये सुपरइल्युएशन दिलेलं आहे. सुपरइल्युएशन किती सांगितलंय? 1 in 15. 1 in 15. मग त्याचं कन्व्हर्जन करावं लागेल तुम्हाला. कसं कराल तुम्ही कन्व्हर्जन बघा. पहिल्यांदा सोडवा, सांगूयात, मग नंतर आपण डिस्कस करूया. कोणाला येतंय त्यांनी सोडवा आणि आन्सर सांगा. पहिल्यांदा सेम सकाळसारखाच प्रॉब्लेम आहे.
चॅट बॉक्समध्ये आन्सर देऊ शकता तुम्ही, बघा कुणाला आलं असेल तर. गुड, ईची व्हॅल्यू बरोबर आहे. पुढे आन्सर काढा, कोणती व्हॅल्यू काढावं लागते पहा. $59.85. चेक करा राजनंदिनी आन्सर, बघा स्क्रीनवरती दिसतंय. $70 km/h आले. फीची व्हॅल्यू 70 km/h. कॅल्क्युलेशन मध्ये गडबड झाली. साक्षी असबे, गुड. 69.28 or 50, बरोबर आहे. राजनंदिनी एकदा कॅल्क्युलेशन व्यवस्थित करा. कुणाचं आलंय मुलांमध्ये चॅट बॉक्समध्ये टाका. फीची व्हॅल्यू काढायची, बाकीच्या सर्व व्हॅल्यू दिलेले आहेत. ई दिलेलं आहे, एफ दिलेलं आहे, आर दिलेलं आहे. फी फक्त काढायचं आहे. कसं काढणार, स्क्रीनवरती पण दिसत असेल सर्वांना. कसं काढलंय पहा स्क्रीनवरती पण, जर कोणाला येत नसेल तर. बघा ई दिलेला आहे, ई इज इक्वल टू 1/15. 1/15 म्हणजेच किती, 0.06 or 7 समथिंग. ओके, एफ इज इक्वल टू 0.15 अँड आर इज इक्वल टू 180 मीटर. ठीक आहे. फॉर्म्युला काय, ई प्लस एफ इज इक्वल टू व्ही स्क्वेअर डिवायडेड बाय 127 आर. ईची व्हॅल्यू टाका, एफची व्हॅल्यू टाका, इज इक्वल टू व्ही स्क्वेअर डिवायडेड बाय 127 इंटू 180 करा. मग आलेले उत्तर जे असतील ते एका बाजूला घ्या आणि व्ही स्क्वेअर राहील. मग व्ही स्क्वेअर काढायचा आहे, म्हणजे फीला हे करायचे, तर त्याचा स्क्वेअर घालवण्यासाठी आपण काय करेल, आलेल्या उत्तराला रूटमध्ये टाकेल आणि आन्सर व्हीचं तुम्हाला मिळून जाईल. मुलं आन्सर आले. व्हॉट्स हॅपन, चॅट बॉक्स रिकामाच दिसतोय. कोणच काय मला समजे ना, काय लक्षात आलं, काय ह्याच्यामध्ये लक्षात येण्यासारखं काय. हा, प्रतीक्षा ढोले, बरोबर आहे. काय सर्व व्हॅल्यू दिलेले आहेत. पृथ्वीराज, सार्थक, 15 रोल नंबर, 26 रोल नंबर आलंय. काय लक्षात आलंय का नाही. बोल पृथ्वी. येस सर. आलंय उत्तर. आनंद तकपिरे आलंय म्हणतोय. ऐश्वर्य व्यवहारे म्हणतायत ओके, बरोबर आहे. आलंय. मुलं यार, मुलं प्लीज आन्सर द्या. नसेल तर सांगा की नाही आलं सर, का नाही आलं. मग वैष्णवी नागणे, 59 रोल नंबर, गुड. बोर झालंय का. हायवे इंजिनिअरिंग लेक्चर, रोहन भोसले, बरोबर आहे, 64 रोल नंबर. आर यू बोर फॉर HEN लेक्चर. नम्रता गोसावी, गुड.
then another sir will be continue MOS lecture. You have required today MOS lecture, then Pawar sir will be continue when you are bored for HEN lecture. तुम्ही झालेत का बोर? मॉस हा मयूर गोसावी म्हणतोय नाही सर. बर, ज्यांना वाटते मॉसचं लेक्चर घ्यावं आत्ता त्यांनी यस म्हणा, म्हणजे माझ्या लक्षात येईल. मग आपण एक प्रॉब्लेम करून थांबूयात. येस और नो सांगा. येस और नो. येस म्हणजे मॉसचं लेक्चर घ्यायचंय, नो म्हणजे आपलंच लेक्चर कंटिन्यू करायचंय. ठीक आहे. रिप्लायमध्ये 80% लोक म्हणतायत की सर HENच हे करा, 20% म्हणतायत की ओके. ठीक आहे. विधान गायकवाड ओके, पोचल्या सगळ्यांचं समजलं मला. ठीक आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम आता तुम्हाला स्क्रीनवरती दिसतोय. या प्रॉब्लेमचं आन्सर आलेलं आहे सर्वांचं. ठीक आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम घ्या स्क्रीनवरती. थर्ड प्रॉब्लेम. चलो नोटबुक मध्ये घ्या पडदिशी. नेक्स्ट प्रॉब्लेम. The super elevation is to be provided. The super elevation is to be provided. The super elevation is to be provided for a two-lane road. For a two-lane road. For a two-lane road with mixed traffic. The super elevation is to be provided for a two-lane road with mixed traffic for a design speed of 70 km per hour. 70 kmph. Full stop. It is suited on 70 km per hour. Full stop. It is suited on a horizontal curve. On a horizontal curve. A horizontal curve of radius 475 मीटर. 475 मीटर. Calculate the rate of super elevation. Calculate the rate of super elevation. Calculate the rate of super elevation. आता लक्षात घ्या, इथं स्क्रीनवरती पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल. पहा स्क्रीनवरती कोणी सोडवू नका. E + F = V² डिवाइड बाय 127R. हा फॉर्म्युला कधी यूज करतोय आपण? ज्यावेळी आपल्याला प्रॉब्लेम मध्ये दिलंय की E म्हणजे की सुपर इल्युशन दिलेलं आहे किंवा एकच कोणती तरी गोष्ट काढायला सांगितले आणि बाकीच्या गोष्टी दिलेल्या आहेत, तर आपण कोणता फॉर्म्युला यूज केलाय सुपर इल्युशन साठी? E + F = V² डिवाइड बाय 127R. आणि मी शिकवताना पण सांगितलं होतं. आता हा फॉर्म्युला दिसतोय तुम्हाला समोर. E = V² डिवाइड बाय 225R. हा का घेतला? तर मिक्स्ड ट्रॅफिक हा जर वर्डिंग आलं कशामध्ये? प्रॉब्लेम मध्ये जर मिक्स्ड ट्रॅफिक असं वर्डिंग आलं तर हा फॉर्म्युला यूज करायचा. कोणता? E = V² डिवाइड बाय 225R. का? कारण इथं F दिलेला नसतो आपल्याला, फक्त E ची व्हॅल्यू आपल्याला काढायची असते, फाइंड आउट करायची असते. मग R देतात, V देतात. लक्षात येते? जर क्वेश्चन मध्ये मिक्स्ड ट्रॅफिक हा शब्द दिसला तर E = V² डिवाइड बाय 225R. आणि जर असं काही नसेल तर बाकीच्या 3 गोष्टी दिलेल्या असतात, एक गोष्ट काढायची असते, त्यावेळेस E + F = V² डिवाइडेड बाय 127R.
लक्षात आले ऑल ऑफ यू? Yes, sir. ओके. Yes, sir. Yes, sir. तर काय बघा आन्सर काय मग दिसतंय तुम्हाला स्क्रीनवरती 0.046. आता आणखीन आता बघा 0.046 म्हणजे इथं ब्रॅकेटमध्ये दिसतंय बघा फॉर्म्युलेच्या समोर E इज इक्वल टू व्ही स्क्वेअर डिवाइड 2 to 5 r च्या समोर ब्रॅकेटमध्ये दिसतंय निग्लेक्टिंग एफ, म्हणजे एफ जो आहे तो त्यांनी निग्लेक्ट केलेला आहे, त्यामुळं हा जो आहे तो फॉर्म्युला तयार झालेला आहे. ठीक आहे, ओके. बघा, परंतु त्या आन्सरच्या खालती सर्वांनी लिहिलं असेल, मी गृहीत धरतो की तुमचं झालेलं आहे 0.046 आन्सर आले, परंतु खाली एक लाईन लिहिली आहे बघा, as E is less than the maximum value of 0.07. मॅक्झिमम व्हॅल्यू आपली जी आहे E ची, आता मला मे बी राजनंदिनींनी मेसेज केला असेल किंवा कुणीतरी केला होता, एका स्टुडंटनी कुणीतरी केला असेल, मॅक्झिमम आणि मिनिमम सुपर इल्युशन. ॲज पर IRC मॅक्झिमम और मिनिमम सुपर इल्युशन शुड बी 0.07. म्हणजे 7% जे आहे ते मग फ्लॅट असेल, स्लोपिंग असेल किंवा काय असेल, कुठेही असेल एरिया, तर कमीत कमी आणि जास्तीत जास्त सुपर इल्युशन जे आहे ते 7% पाहिजे त्यांना ॲज पर गव्हर्नमेंट नुसार. ओके, मग 7% पाहिजे. आता इथं उत्तर आलेलं आहे आपले ऍक्च्युली किती आलंय 0.046, म्हणजे 7 पेक्षा काहीतरी कमी आले, म्हणजे 4% काहीतरी समथिंग आले. तर ह्या लाईन मध्ये बघा, as E म्हणजे सुपर इल्युशन इज लेस दॅन द मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ 0.07, the सुपर इल्युशन ऑफ 0.06 or 6% मे बी अडॉप्टेड. जर सुपर इल्युएशन तुमचं 6 आणि 7च्या खाली येत असेल तर तुम्ही डायरेक्ट, किंवा वरती जात असेल तर तुम्ही डायरेक्ट पेपरमध्ये लिहिताना आन्सर डायरेक्ट पहिल्यांदा हे लिहायचं, कोणतं जे आलंय ते आन्सर, आणि लास्ट एक लाईन लिहायची आणि 6% नाहीतर 7% जे की ॲज पर IRC दिलेलं आहे ते लिहून टाकायचं. लक्षात येतंय, ही लाईन जी आहे ती महत्वाची आहे. जर कमी किंवा जास्त आला असेल तर तुम्ही किती प्रोव्हाइड करणार, 6 or 7%. आणि लास्टची नोट बघा, ही नोट एक महत्वाची आहे, कुठं पुस्तकात वगैरे तुम्हाला मे बी बघायला भेटते नाही भेटते मला माहित नाहीये, ही एक नोट इम्पॉर्टंट आहे. हे सर्व जे दिसतंय ना ते लिहून घ्या, लिहित राहा, मी बोलत राहील, ऐकत राहा, फक्त कान माझ्याकडे द्या. ऑलरेडी कानच आहेत सर्वांचे माझ्याकडे, सगळेजण ऑडिओ मध्येच ऐकताय, फक्त लिहित राहा जे समोर दिसतंय ना स्क्रीनवरती ते. अतिशय इम्पॉर्टंट गोष्ट आहे, MCQ टाईप बेस्ड क्वेश्चन इन कॉम्पिटिटिव्ह एक्झाम यावरती एक येतो म्हणजे येतो, 2 एक्झाम मध्ये एक क्वेश्चन यावरती कमीत कमी असतो, आणि तुम्हाला पण मे बी उद्या येऊ शकतो. फॉर मिक्सड ट्रॅफिक लक्षात आले कोणता फॉर्म्युला आहे, लिहित राहा, मी सांगतोय फक्त ऐकत राहा. नोट मध्ये बघा, इफ द कोएफिशियंट ऑफ द फ्रिक्शन F is equal to 0, if the coefficient of friction F is equal to 0, then फॉर्म्युला काय, E is equal to v square divided by 127r. लक्षात घ्या, जर तुम्हाला क्वेश्चन मध्ये F असं सांगितलं असेल त्यांनी, कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन F is equal to 0 डायरेक्ट त्यांनी दिला असेल क्वेश्चन मध्ये ABC असे पॉइंट, तर तुम्हाला फॉर्म्युला कोणता यूज करायचा आहे, E is equal to v square divided by 127r. and when if no superillusion is provided, जर क्वेश्चन मध्ये असं म्हटलं when if no superillusion is provided then E is equal to 0, त्यांनी क्वेश्चन मध्ये तुम्हाला सांगितलंय सुपरइल्युशन इज नॉट प्रोव्हाइडेड, देन E is equal to 0, E म्हणजे सुपरइल्युशन, E is equal to 0. आणि जर त्यांनी क्वेश्चन मध्ये म्हटलं असेल कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन F is equal to 0, तर फॉर्म्युला काय असेल, E is equal to v square divided by 127r. एनी प्रॉब्लेम? सर्वांचं झालंय लिहून? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. ओके, गुड. आता ऍक्च्युली हा जो पार्ट आहे, ओव्हर टर्निंग इफेक्ट असेल, P/W म्हणजे काय, व्ही स्क्वेअर बाय GR, हॉरिझॉन्टल, हा जास्त करून तुम्हाला डिप्लोमासाठी नाही आहे, हे डिग्रीसाठी आहे. B/2H हे म्हणजे काय, तर हे काय असते, वेट ऑफ व्हेइकल घेतलेले असते आणि वेट ऑफ
म्हणजे स्वतःचं वेट आपण जो ओन ज्या गाडीवरती बसलेलो आहे आणि त्या गाडीचं वेट त्यानुसार काढलेलं आहे, हे तुम्हाला नाही आहे, ते डिग्रीमध्ये ब्रीफमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. मग त्याचा काय इफेक्ट होतो, फ्रिक्शनशी काय इफेक्ट होतो किंवा काय अशा गोष्टी आहेत. ठीक आहे, ते काय तुम्हाला एवढं इम्पॉर्टंट. नेक्स्ट पार्ट आहे तुमचा वाइडनिंग ऑफ पेवमेंट ऑन हॉरिझॉन्टल कर्व्स. म्हणजे वाइडनिंग म्हणजे काय, तुम्ही पाहिलंय मला माहित नाही किंवा ऑब्झर्वेशन केलंय मला माहित नाही, ज्यावेळेस आपण रोड कर्व पोझिशनला जातो म्हणजे वळणावरती रोड येतो, कर्व ज्या ठिकाणी आपल्याला वळण घ्यायचं आहे एखाद्या ठिकाणी, त्या ठिकाणी आपण सुपर इल्युशन प्रोव्हाइड करतोय. परंतु सुपर इल्युशन प्रोव्हाइड करत असताना, सुपर इल्युशन म्हणजे काय, आनंद 22 नंबर रोल नंबर, प्लीज रिपीट इट. व्हॉट इज मीन बाय सुपर इल्युशन? कर्वच्या ठिकाणी गाडी सरळ पुढे जाऊ नये म्हणून दिलेला उतार. दिलेला उतार कोणत्या बाजूला उतार द्यायचा आनंद? इनर साईडला. इनर साईडला. आणि आउटर साईडला काय करायचं मग? आउटर साईडला रोड जो आहे तो उचलून घ्यायचा ऍज कम्पेअर टू इनर साईड. आउटर साईड जे असते ते वरती असते ऍज कम्पेअर टू इनर साईड. इंग्लिश मध्ये कोण सांगेल डेफिनेशन? The inward transverse inclination provided to the cross section of the carriageway at horizontal curved portion of a road is called super elevation. गुड 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 कल्याण. ठीक आहे, सगळ्यांना लक्षात आले सुपर इल्युशन म्हणजे काय. मग सुपर इल्युशन मध्ये ज्यावेळेस आपण सुपर इल्युशन प्रोव्हाइड करत असतो कर्व पोझिशनवरती, वळणावरती, तुम्ही ऑब्झर्व केलंय किंवा नाही मला माहित नाही, त्या ठिकाणी काय केलेलं असतं तर सेंट्रिफ्युगल फोर्स ऍक्ट करण्यासाठी, म्हणजे तो कमी करण्यासाठी, रिड्यूस करण्यासाठी आपली गाडी जी आहे ते पुढे जाऊ नये म्हणून आपण आउटर साईडला जो स्लोप आहे तो उचललेला आहे ऍज कम्पेअर टू इनर. बाजू जी आहे ती रोडची उचललेली आहे, पण ते करत असताना आपण हॉरिझॉन्टल कर्वला, त्या पोझिशनला तुमचा रोड जो आहे तो थोडासा वाढवलेला असतो आउटर साईडला. लक्षात येतंय? आउटर साईडला रोड वाढवलेला असतो. का वाढवलेला असतो कर्व पोझिशन वरती? कारण जर रोड 7 मीटरचाच तिथं पण प्रोव्हाइड केला तर येणारा व्यक्ती सुपर इल्युशनच्या ठिकाणी थोडासा आउटर साईडला फेकला जाण्याचे चान्सेस आहेत, जो फास्ट येतो तो. मग त्याच्यासाठी आपण काय केलेली असती, थोडीशी विड्थ जी आहे ती सुपर इल्युशन पॉइंटला थोडी बहुत विड्थ जी आहे ती 1 मीटर असेल, 1.5 मीटर असेल, काय समथिंग थोडीशी वाढवलेली असते फक्त त्याच पोझिशनला, म्हणजे तिथल्या एरियामध्ये. मग थोडीशी काही 10 मीटरचा एरिया पकडा, तेवढ्यामध्ये तिथं जी आहे ती विड्थ वाढवलेली दिसते. आपला हाच पॉइंट आहे एक्स्ट्रा वाइडनिंग विड्थ ऍट हॉरिझॉन्टल कर्व पोझिशन. ओके, मग त्यामध्ये तुम्हाला काय पाहायचंय तर बघा, यामध्ये काय काय पॉइंट आहे. ऑन हॉरिझॉन्टल कर्व especially when they are less than 300 meter radius it is a common to widen the pavement slightly more than the normal width. लक्षात येते? मराठीत जे सांगितलं तेच इंग्लिश मध्ये. वाइडनिंग इज नीडेड फॉर द फॉलोइंग रिझन्स. कशासाठी तिथं विड्थ वाढवणं गरजेचं आहे. बघा, फर्स्ट पॉइंट, अन ऑटोमोबाईल हॅज अ रिजिड व्हील बेस अँड ओनली द फ्रंट व्हील्स कॅन बी टर्न. When this vehicle takes a turn to negotiate a horizontal curve, the rear wheel do not follow the same path as that of the front wheels. This phenomena is called off tracking. बघा, ट्रॅक्टर पाहिला असेल सर्वांनी. ट्रॅक्टरचं हेड जे असतं ते ज्या ठिकाणी आपण असं म्हणजे काय म्हणतो त्याचे टर्न करतो पुढचं हेड, त्यावेळेस ऍक्च्युली आपल्या ट्रॉल्या ज्या असतात, एक असेल किंवा 2 असेल, ते ऍक्च्युली स्ट्रेटच असतात आणखीन पण त्या कधी वळण घेतात, ज्यावेळी त्याला जो जोडलेला पोर्शन आहे तो ज्यावेळेस पूर्णपणे टर्न होतो. कुठे टर्न होतो? हेडच्या पाठीमागे टर्न होतो. त्यावेळेस ते जे आहेत ते स्वतःला ऑफ ट्रॅक करतात, म्हणजे स्वतः जे आहे ते दुसऱ्या बाजूवरून पुन्हा त्या हेडच्या पाठीमागे जातात. लक्षात येतंय मी काय बोलतोय? तर ज्यावेळेस हेड आपला टर्निंग करतो त्यावेळेस हेड ट्रॅक्टरचा काय होतोय, पूर्णपणे वळतो, परंतु ट्रॉल्या ज्या असतात ते पाठीमागून ऑफ ट्रॅकिंग म्हणजे बाजूलाच राहिलेले असतात. इमॅजिन होतंय सर्वांना? इमॅजिन होतंय? इमॅजिन होतंय की नाही? येस ऑर नो? प्लीज टेल मी. होतंय सर.
हां यस ओके. समजलं पाहिजे, नाहीतर पुन्हा म्हणाल की सर काही समजलं नाही, असं नको. ठीक आहे. आता बघा ही लाईन काय म्हणते, ए पॉइंट, अन ऑटोमोबाईल हॅज अ रिजिड व्हील बेस अँड ओनली द फ्रंट व्हील्स कॅन बी टर्न. When this vehicle takes a turn to negotiate a horizontal curve, the rear wheel, front wheel आणि rear wheel, rear and front do not follow the same path. Rear म्हणजे पाठीमागचं, फ्रंट म्हणजे पुढचं चाक. पुढच्या चाकाच्या अनुरूप पाठीमागचे चाक चालत नाही. का चालत नाही? पहिल्यांदा आपण टर्न मारला, पुढचे चाक बरोबर गेले टर्निंग नुसार, परंतु पाठीमागच्या चाकांना वेळ लागतो यायला त्या ट्रॅकवर, आणि त्यालाच आपण काय म्हणतो, त्याच फेनॉमेनाला आपण म्हणतो ऑफ ट्रॅकिंग. ओके, ऑफ ट्रॅकिंग. नेक्स्ट पॉइंट काय म्हणते बघा, while two vehicle cross or overtake at horizontal curve, there is a psychological tendency to maintain a greater clearance between the vehicle for safety. ज्यावेळेस एखाद्या दोन बाईक्सला, म्हणजे दोन बाईक आहेत किंवा काय असतील, कार्स असतील, आपण काय करतोय तर ओव्हरटेक करायचंय किंवा काय करत असेल कर्व पोझिशनला. ऍक्च्युली खरं तर म्हणजे तुम्हाला पण माहिती असेल, वळण वगैरे असतं ना कर्व पोझिशन, त्या पोझिशनला कधी ओव्हरटेक करायचा प्रयत्न करायचा नाही. जर तुम्ही वळणावरती वगैरे ओव्हरटेक करण्याचे चान्सेस घेत असाल तर 99% तुमची लाईफ जी आहे ती डेंजरस, धोक्यामध्ये आहे. त्यामुळं कधीही लक्षात ठेवा, वळणावरती ओव्हरटेक करायचा कधीही दुसऱ्याला प्रयत्न करायचा नाही. जर वळणावरती तुम्ही प्रयत्न कराल तर तुमच्या जीवाशी तुम्ही हे होऊ शकतं, प्रॉब्लेम होण्याचे चान्सेस आहे. कारण वळणावरती पुढून पण येणाऱ्या गाड्या असतील किंवा काय असतील, त्यावरती तुम्हाला प्रॉब्लेम होण्याचे चान्सेस आहेत. त्यामुळं अदर वेळेस तुम्ही ओव्हरटेक करू शकता दुसऱ्या गाडीला, पुढच्या समोरच्या गाडीला, परंतु वळण असेल तर त्या ठिकाणी तुम्ही प्लीज गाड्या ज्या आहेत ते ओव्हरटेक करत जाऊ नका. ठीक आहे. सायकोलॉजिकल टेंडन्सी म्हणजे आपली सायकोलॉजिकल टेंडन्सी जी असते ना, ती सर्वांचीच 90% लोक तर वळणावरती काय करतात, पाठीमागच राहतात दुसऱ्या गाडीच्या, आणि मग नंतर स्ट्रेट रोड आल्यानंतर त्याला क्रॉस करून जातात. थर्ड पॉइंट काय सांगतोय, फॉर ग्रेटर व्हिजिबिलिटी ॲट कर्व, the driver have tendency not to follow the central path of the lane, but to use the outer side of the beginning of the curve. At higher speed, superelevation and lateral friction cannot counteract centrifugal force and skidding may occur. मग तुम्हाला स्किड आणि स्लिप हा प्रकार मी एकदा बोललो होतो. न्यू टायर आणि ओल्ड टायर, पाऊस पडलेला आहे आणि तुम्ही गाडी चालवताय, जर न्यू टायर असेल तर तुमचं स्लिप आणि स्किड हे होणारच नाहीये. का तर तुमचं फ्रिक्शन जे आहे ते कशाशी, तुमच्या त्या रोडशी जे आहे ते व्यवस्थित होईल, त्यामुळे तुम्ही स्लिप होण्याचे चान्सेस कमी आहेत. परंतु तिथंच जर तुमच्या गाडीचं टायर जे आहे ते ओल्ड आहे तर तुमची गाडी स्लिप होण्याचे चान्सेस आहेत वेटेड एरिया और वेटेड रोडवरती, पावसामध्ये. जर तुम्ही गाडी वाळूमध्ये चालवत असाल, रेतीमध्ये चालवत असाल, तर तिथं काय होईल, घर्षण फक्त जास्त होईल, परंतु गाडी जी आहे ती पुढती जाणार नाही. म्हणजे फक्त काय होईल, स्किडिंग होईल, स्किडिंग ऍक्शन होईल. म्हणजे फक्त चाक फिरते एका जागेवरती, परंतु जास्त डिस्टन्स तुम्ही ट्रॅव्हल करू नाही शकणार. तिथंच कुठेतरी तुम्ही ठेवणार, त्याला आपण स्किड असं म्हणू शकतो. ठीक आहे. आता ह्या एक्स्ट्रा वायडनिंग मध्ये आपल्याला एक फॉर्म्युला आहे एक्स्ट्रा वायडनिंगचा. त्यामध्ये दोन गोष्टी आहेत. एक म्हणजे ऑफ ट्रॅकिंग, मेकॅनिकल वायडनिंग म्हणजेच ऑफ ट्रॅकिंग, म्हणजे विड्थ जे आहे ते आपण कर्व पोझिशनला थोडीशी वाढवले आणि त्या ठिकाणी ज्यावेळेस आपण वळण घेतोय त्यावेळेस आपलं पुढचं चाक आणि मागचं चाक एका लाईन मध्ये नसतं. पुढचं चाक ज्यावेळेस बाजूला वळल्यानंतर पुढचं हेड बाजूला जाते आणि ट्रॉलीचं पाठीमागचं चाक असेल किंवा दुसऱ्या कोणत्या गाडीचं चाक असेल ते पाठीमागं दुसऱ्या बाजूला ऑफ ट्रॅकिंग राहते, म्हणजे दुसऱ्या बाजूला राहते. तुम्ही पाहिलं असेल, मला सांगा, ज्यावेळेस आपण गाडी फास्ट चालवतोय किंवा काय करतोय, आता बस आहे समजूयात, बसमध्ये तुम्ही बसलेला आहात, बस चालू आहे आणि अचानक कुठेतरी स्पीड ब्रेकर आला, तर फास्ट मध्येच अचानक गाडीचा ब्रेक दाबला, तर आपण पाठीमागे जातो की पुढे जातो? पाठीमागे जातो की पुढे जातो? काय म्हणलं? आवाज येत नाहीये सर्वांना? क्लिअर येतोय आवाज? नाही अजून यायला येस सर. ज्यावेळेस आपण बसमध्ये बसलेलो आहे, बस फास्ट धावते,
बस फास्ट आहे आणि अचानक त्या ड्रायव्हरला समजलं की पुढे स्पीड ब्रेकर आहे आणि त्यानं अचानक ब्रेक दाबला, काय होईल? समोर पडेल आपण की पाठीमागे पडेल? समोर. समोर. समोर जाणार. का? आपण स्पीड कसा आहे, कोणत्या दिशेने जातोय, आपण कोणत्या दिशेने जातोय आणि त्याला अप्लाय फोर्स कसा आहे, पुढच्या दिशेला. फोर्स जो आहे तो अप्लाय काय आहे, पुढच्या दिशेला. फ्रिक्शन काय आहे, पाठीमागे होत चालले आणि ब्रेक्स अप्लाय केले तर आपण ऑब्विसली पुढे जातो ना की पाठीमागे जातो? मला तर पाठीमागे वाटते. नाही पुढे जाते, चुकते तुमची. नक्की? पुढे जाते. बरं Yes, sir. ठीक आहे. म्हणजे यावरती पण काय आहे, तर फोर्स जो आहे तो अप्लाय करताना ज्या डायरेक्शन मध्ये आपण जातोय ना त्याच डायरेक्शन मध्ये फोर्स पण काय करतोय, अप्लाय होतोय. त्यामुळे आपण काय होतोय, पुढच्या डायरेक्शनला झुकलं जातोय. ओके, लक्षात घ्या. आता यामध्ये एक्स्ट्रा वाइडनिंग ऑन हॉरिझॉन्टल कर्व, यामध्ये दोन गोष्टी पाहिजे आहेत तुम्हाला, ए आणि बी. म्हणजे याचे छोटे छोटे फॉर्म्युला तयार केलेत आणि दोन्ही मिळून एक फॉर्म्युला एक्स्ट्रा वाइडनिंगचा तयार आहे. त्यावरती काय प्रॉब्लेम तुम्हाला डिप्लोमाला नाही आहे, डिग्रीला आहे, परंतु फॉर्म्युला वगैरे तुम्ही लक्षात ठेवा काय आहे ते बघूयात आपण. फर्स्ट आहे मेकॅनिकल वाइडनिंग ऑफ ट्रॅकिंग. ऑफ ट्रॅकिंग म्हणजे काय लक्षात आले. आणि सायकोलॉजिकल वाइडनिंग, सायकोलॉजिकल कंडिशन और सायकोलॉजिकल काय सांगितलं टेंडन्सी, म्हणजे आपली त्या ठिकाणी जी टेंडन्सी असेल किंवा काय असेल, एकतर वळणावरती आपल्याला क्लिअर ही झालं पाहिजे, व्हिजिबल असलं पाहिजे की पुढून येणारं वाहन आहे किंवा नाही आहे. पुढून जर वाहन नसेल तर ठीक आहे, आपण वळणावरती क्रॉस करतोय, परंतु शक्यतो आपण त्या ठिकाणी करत नाही. मग सायकोलॉजिकल वाइडनिंग. मग त्यामध्ये बघा या डायग्राम मध्ये दिसतंय तुम्हाला, हा जो एरिया आहे, कर्सर मी फिरवतोय, हा एरिया जो आहे तो तुमचा सुपर इल्युएशनचा पार्ट आहे. परंतु त्यांनी सुपर इल्युएशन कुठपर्यंत दिलंय, हे जे हा जो पार्ट दिलेला आहे डब्ल्यू एम म्हणजे काय, मेकॅनिकल वाइडनिंग. WM मेकॅनिकल वाइडनिंग म्हणजे रोड जो आहे तो एवढा नंतर काय केलेला आहे, वाढवलेला आहे. आता ही जी आहे ती व्हेइकल्स आहेत, व्हेइकल बघा दिसते तुम्हाला, ही जी आहे ती व्हेइकल आहे बघा. ही पुढचे दोन व्हील्स आहेत आणि हिचे हे दोन पाठीमाग आहेत, दोन पाठीमाग व्हील्स आहेत, हे पुढचे दोन व्हील्स आहेत. ज्यावेळेस वळणावरती मी काय करतोय, तर हे चाक जे आहे ते फिरवलंय, म्हणजे टर्न आलाय म्हणून मी काय केलंय, ह्या चाकांची रोटेशन केलेली आहे, चाकं फिरलेली आहेत पुढची फ्रंट व्हील्स. बट रिअर व्हील्स पहा ते सरळच धावतायत आणखीन. का तर ऑफ ट्रॅकिंग, ज्यावेळेस आपण कर्व पोझिशनला येतो त्यावेळेस पुढचे व्हील्स जे आहेत ते त्यांची पोझिशन चेंज करतात, परंतु त्या मिली सेकंड्समध्ये पाठीमागच्या चाकांची और रिअर व्हील्सची जी बाजू असते ती तशीच सेम असते जशी अगोदर असते तशी. म्हणून हा जो रोड आहे तो एक्स्ट्रा वाइडनिंग बांधलेला आहे, म्हणजे वाढवलेला आहे. ओके, समजतंय? मेकॅनिकल वाइडनिंग और ऑफ ट्रॅकिंग, WM त्याला आपण म्हणू शकतो. ओके, हे काय तुम्हाला गरजेचं नाहीये, लेंथ ऑफ व्हील काय असेल, ऑफ ट्रॅकिंग काय असेल, मी तुम्हाला ते फॉर्म्युल्यामध्ये सांगतोय पण हे पण काही गरजेचं नाही, फक्त फॉर्म्युला महत्वाचा आहे ऑफ ट्रॅकिंगचा. बघा, इफ रोड हॅव्हिंग n ट्रॅफिक लेन्स, म्हणजे तुमचा जो रोड आहे तो रोड जो आहे तो तुमचा नंबर ऑफ ट्रॅफिक लेन्सचा आहे, म्हणजे 2 लेन असेल, 3 लेन असेल, 4 लेन असेल, समथिंग असेल, ऑन 1 लेन असेल, 2 वे ट्रॅफिक असेल, समथिंग काही असेल. ओके, इफ रोड हॅव्हिंग n ट्रॅफिक लेन्स and n vehicles can travel simultaneously. N traffic lanes and n vehicles can travel simultaneously. Mechanical widening required is given by mechanical widening. M for mechanical, W for widening. WM म्हणजेच mechanical widening is equal to NL square divided by 2R. NL square divided by 2R. मग हे NL square काय ते पुढे सांगतोय मी तुम्हाला. हा फॉर्म्युला आहे आपला कशाचा, तर मेकॅनिकल वाइडनिंगचा. हा प्लस ऑफ ट्रॅकिंग, सॉरी मेकॅनिकल वाइडनिंग म्हणजे ऑफ ट्रॅकिंग प्लस काय सायकोलॉजिकल वाइडनिंग. हा फॉर्म्युला 2 प्लस केल्यानंतर एक्स्ट्रा वाइडनिंगचा फॉर्म्युला तयार होईल. नेक्स्ट बघा बी, सायकोलॉजिकल वाइडनिंग, WTS सायकोलॉजिकल वाइडनिंग. अँड इम्पेरिकल फॉर्म्युला has been recommended by IRC for deciding the additional psychological widening. For deciding additional psychological widening म्हणजे एखाद्या
कोणाला असेल, पेडिस्ट्रियन असेल किंवा समथिंग कोण असेल ज्याला तिथून जायचं असेल किंवा काय असेल, किंवा एखाद्याला तिथं गाडी ओव्हरटेक करायचं असेल, त्यानुसार थोडंसं आणखीन रोड जो आहे तो आपण काय करतोय, हे करतोय. त्यासाठी द सायकोलॉजिकल वायडनिंग इज गिव्हन बाय द फॉर्म्युला WPS इज इक्वल टू फी डिवायडेड बाय 9.5 रूट आर. तुम्ही म्हणाल ह्या सर टर्म कुठून आल्या, ह्या IRC नुसार डायरेक्ट फॉर्म्युला जो आहे तो त्यांनी हे केलेला आहे. म्हणजे त्यांनी काहीतरी तिथं सिच्युएशन पाहिली असेल त्यावेळेस 1934ला, आणि त्यानुसार 1934ला हा फॉर्म्युला त्यांनी जो आहे तो डायरेक्ट डेव्हलप केलेला आहे. लक्षात आला. NL² डिवायडेड बाय 2R म्हणजे मेकॅनिकल वायडनिंग, आणि सायकोलॉजिकल वायडनिंग फी डिवायडेड बाय 9.5 रूट आर. ज्यावेळेस तुम्हाला एक्झाममध्ये विचारतील मेकॅनिकल वायडनिंगचा फॉर्म्युला काय, आणि तिथं ऑप्शन्स असतील MCQ मध्ये, NL डिवायडेड बाय 1R, NL² डिवायडेड बाय R, NL² डिवायडेड बाय 2R आणि ऑल ऑफ द अबव. तर तुम्हाला लिहावं लागेल NL² डिवायडेड बाय 2R. आणि तिथंच एक्झाममध्ये विचारलं असेल, इथं गंमत आहे, इथं काही बुकमध्ये V² झालेलं आहे. एक रेफरन्स बुक मी पाहिलं त्यामध्ये V² झालेला आहे, इथं V² नाहीये, तर फी डिवायडेड बाय 9.5 रूट आर आहे. लक्षात ठेवा. सायकोलॉजिकल वायडनिंग एक्झाम मध्ये येईल V² डिवायडेड बाय 7.5 रूट आर, फी² डिवायडेड बाय 9.5 रूट आर, फी डिवायडेड बाय 9.5 रूट आर, और नन ऑफ द अबव. तर तुमचा आन्सर असेल फी डिवायडेड बाय 9.5 रूट आर. मग टोटल एक्स्ट्रा वायडनिंग इज गिव्हन बाय एक्स्ट्रा वायडनिंग, E फॉर एक्स्ट्रा, W फॉर वायडनिंग, WE म्हणजेच एक्स्ट्रा वायडनिंग इज इक्वल टू WM प्लस WPS. मेकॅनिकल वायडनिंग प्लस सायकोलॉजिकल वायडनिंग. फॉर्म्युला काय तयार झाला, NL² डिवायडेड बाय 2R प्लस फी डिवायडेड बाय 9.5 रूट आर. त्यामध्ये बघा वेअर N म्हणजे काय, नंबर ऑफ ट्रॅफिक लेन्स. नंबर ऑफ ट्रॅफिक लेन्स काय असतील, किती लेन आहेत, 2 लेन आहेत, 3 लेन आहेत, 4 लेन आहेत, 5 लेन आहेत, एक्झाम मध्ये सांगितलेलं असतं. 2 लेन्स, 3 लेन्स, 4 लेन्स. मग N म्हणजे काय 2, N म्हणजे काय 3, N म्हणजे काय 4. ओके. L म्हणजे काय, लेंथ ऑफ व्हील बेस. लेंथ ऑफ व्हील बेस कधीही 6 घ्यायचा, 6 मीटर घ्यायचा. जर दिला असेल 6.1, 6.1 घ्या, नसेल दिला तर 6 मीटर घ्या. लक्षात घ्या, ही व्हॅल्यू पाठ असली पाहिजे तुमची ॲझ्युम. ही डिग्रीलाच लागेल, आता नाही लागणार, तरी पण लक्षात ठेवा, ही पण व्हॅल्यू कधी कधी देत नाहीत एक्झाममध्ये. ठीक आहे. फी इज इक्वल टू डिझाईन स्पीड किलोमीटर पर आवर, तो दिलेला असतो, आणि R इज इक्वल टू रेडियस ऑफ हॉरिझॉन्टल कर्व इन मीटर. काय प्रॉब्लेम, एक्स्ट्रा वायडनिंग. ओके. Yes. ओके और नॉट. राजनंदिनी, प्रतीक्षा, विधान, रोहन भोसले. Yes, sir. ओके, नो प्रॉब्लेम. एनी प्रॉब्लेम. ओके, ठीक आहे. आता फक्त आपला एक पार्ट राहिला सेकंड चॅप्टर मधला, तो म्हणजे राहिलाय कोणता, कर्व. बरोबर ना, कर्व. तेवढा पार्ट राहिलाय, तो पार्ट आपण उद्या पाहूयात आता. आणि आफ्टर सेकंड चॅप्टर कम्प्लिटेड, 2 टेस्ट, सरप्राईज टेस्ट, फर्स्ट चॅप्टर अँड सेकंड चॅप्टर, अँड प्लस असाइनमेंट. And HEN subject has maybe manual, external or practical. Mohite madam will be send you, or you take from that. काय प्रॉब्लेम असेल विचारा. आतापर्यंत झालंय, काय प्रॉब्लेम नसेल तर बोला, काहीतरी बोला. आता एक झाला, दुसरा झाला चॅप्टर, सर असं असं काय कुठलं काय राहिलं असेल तर सांग. आणि क्रॉस सेक्शन ऑफ रोड इन इम्बॅकमेंट आणि क्रॉस सेक्शन ऑफ रोड इन कटिंग, ते तर झालेलं आहे. ते काय तेच आपण रिपीट करण्यात अर्थ नाही आहे. डायग्राम फक्त व्यवस्थित करा, कुठं काय आहे, बर्म कुठं आहे, क्रॉस कॅरेज वे कुठं आहे, फॉर्मेशन विड्थ म्हणजे काय, रोड मार्जिन म्हणजे काय, रोड लाईन विड्थ म्हणजे काय, शोल्डर म्हणजे काय. सोपं आहे ना सब्जेक्ट, काय प्रॉब्लेम, किती सोपं आहे. चला, आता मला सांगा, आपल्याला आता रोड बांधायचा आहे, रोड तयार करायचा आहे. रोड तयार करायचा असताना मला कोणत्या कोणत्या गोष्टी कराव्या लागतील, काय काय करावं लागेल, बोला. चला प्रॅक्टिकली आता आपण काय करतोय, मी आहे स्वतः
आपली कंपनी समजूया आणि आपण सर्व 40, 50, 60 स्टुडंट आहे. आपणच इंजिनियर आहे, आपणच लेबर आहे, आपणच सगळं करतोय. काय काय गोष्टी आपल्याला कराव्या लागतील? कोण सांगू शकेल? कोणत्या कोणत्या गोष्टी? सगळं सर्वे. आपण करायचंय. गव्हर्नमेंट कडनं आपल्याला सर्वे. अप्रुव्हल आलंय. बोला सर्वे. राजनंदिनी. सर्वे. सर्वे फर्स्ट, ओके. सेकंड स्टडी. बोला. मॅप स्टडी, स्टडी. ओके. कोणतं? मी एक टेक्निक दिली होती, मिस्टर PFD. Mr. PFD. M for map study, R for recognition survey, P for preliminary survey, F for final location survey, D for detail survey. हे सर्व झालं आपलं. सर्वे वगैरे केला. दुसरं काय करावं लागेल? आपली कंपनी आहे, आपणच इंजिनियर आहे, आपणच लेबर आहे. आणखीन आपल्याला कोणत्या कोणत्या गोष्टी आणाव्या लागतील, कोणत्या कोणत्या गोष्टी कराव्या लागतील सांगा. पटपट बोला. आपल्याला रोड बनवायचा आहे. चला 1 किलोमीटर वरनं गव्हर्नमेंटनं आपल्याला सँक्शन करून दिलेलं आहे. काय काय करावं लागेल? चला. बेंचमार्क फिक्स का? बेंचमार्क, ठीक आहे. TBM जे आहेत ते फिक्स करावं लागतील आपल्याला. सर्व TBM जे आहेत ते फिक्स करावं लागतील. मग ते TBM फिक्स करण्यासाठी आपल्याकडे टोटल स्टेशन नावाचं इन्स्ट्रुमेंट पाहिजे. तुम्ही शिकाल ऍडव्हान्स सर्वेइंग मध्ये. मग टोटल स्टेशन Leveling. म्हणजे काय? लेवलिंग, ओके, गुड. नंतर आपल्याला स्वतःच कुठंतरी एका ठिकाणी प्लांट टाकावं लागेल छोटासा. त्या प्लांट मध्ये तिथं आपल्याला म्हणजे क्रशर पाहिजे, जिथं की आपल्याला ग्रॅव्हल्स भेटतील, जिथे की आपल्याला बिटुमिन भेटेल, जिथे की आपल्याला पेट्रोल भेटेल आपल्या गाड्यांसाठी. हायवा असतील, ग्रेडर असेल, रोलर असेल, वॉटर टँकर असेल, ह्या सर्व गोष्टी लागतील. नंतर आपल्याला आणखीन काय लागेल? स्वतःचा ऑटो लेवल असेल किंवा डम्पी लेवल असेल, लेवलिंग स्टाफ लागतील. नंतर आपल्याला काय पाहिजे? रेंजिंग रॉडची काही गरज नाहीये. नंतर आपल्याला आणखीन काय गरजेचं आहे? ट्रायपॉड स्टँड असतील. पुन्हा नंतर आणखीन काय गरजेचं आहे? डेटा कलेक्ट करावा लागेल. पहिला डेटा कोणता? डेटा कलेक्ट करावा लागेल जिथला रोड आपण बनवणार आहे तिथल्या रोडचा पहिल्यांदा डेटा. मग तो डेटा म्हणजे काय सर? तर कोणता डेटा? जो आता जर समजा आपण आपल्या कॉलेजच्या समोरचा रोड बनवतोय, तुम्ही आला असाल कॉलेजला वगैरे, ओके. कॉलेजच्या समोरचा रोड बनवतोय आपण. तर कॉलेजच्या समोरचा रोड ऍक्च्युली आता आहे, पण आपल्याला रोड सँक्शन झालाय. हा समोरचा रोड जो आहे तो सँक्शन झालाय गोपाळपूर पर्यंत. मग आपल्याला हा रोड कॉलेज पासून गोपाळपूर पर्यंत करायचा आहे. तर हा रोड पहिल्यांदा याच्या लेवल्स मला उचलाव्या लागतील. कोणत्या लेवल्स उचलाव्या लागतील? जो सध्या रोड आहे ना त्याच्या मला लेवल्स उचलाव्या लागतील. मग त्या लेवल्स मी कसे उचलणार? तर मधला जो केम्बर पॉइंट असतो, म्हणजे क्रोन पॉइंट असतो मधला, सेंटर पॉइंट ऑफ अवर रोड, सेंटर लाईन, रोड अलाइनमेंट म्हणजे काय? सेंटर लाईन ऑफ अ रोड. त्या सेंटर लाईन पासून लेफ्ट साईडला आणि राईट साईडला 9 मीटर. बघा मी किती म्हणतोय? 9 मीटर. म्हणजे बघा, सेंटर पॉइंट म्हणजे 0 पासून 3.5 मीटर. 3.5 मीटर म्हणजे लेफ्ट साईडला 3.5 मीटर एक विड्थ झाली. ती 3.5 वरची लेवलिंग उचलली. पुन्हा 5.5 त्याच्यावरची लेवल उचलली. पुन्हा 6.5 त्याच्यावरची उचलली आणि पुन्हा 9 त्याच्यावरची उचलली. पुन्हा नंतर सेम तसंच 0, 3.5 राईटला जायचं. 0, 3.5, 5.5, 6.5, 9 ह्या सगळे लेवल मी शीट मध्ये लिहिणार. एक शीट तयार करायचं. स्टेशन पॉइंट तुम्ही मे बी बेसिक सर्विंग मध्ये शिकलेला असाल. स्टेशन पॉइंट, BS, IS, FS, HI, RL, रिमार्क असं काहीतरी शिकला असाल. हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट मेथड और राईज अँड फॉल मेथड असल्या मेथडची गरज रोड करत असताना. जो सर्वे मध्ये परफेक्ट आहे तो रोड मध्ये परफेक्ट होतो, आणि हायवे मध्ये परफेक्ट. ह्या 2 विषयात परफेक्ट लागतं त्याला. रोडचा हायवे इंजिनियर चांगला परफेक्ट तो बनू शकतो. ओके, लक्षात घ्या. काय करावं लागेल तुम्हाला? एकतर हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट मेथड किंवा राईज अँड फॉल मेथड यायला पाहिजे. त्याच्यानुसार मग काय करणार मी? BS IS FS रेडिंग लिहून घेणार. कशावरती लिहिणार? स्टेशन पॉइंट 0, 3.5, 5.5, 6.5, 9. पुन्हा नंतर किती मीटर वरती? दुसरा पॉइंट चेनेज आहे. इथलं चेनेज आहे माझं सुरुवातीचं 0. पुढच्या 30 मीटर चेनेज वरती जायचं. 30 मीटर वरती गेल्यानंतर 30 मीटर लिहायचं. पुन्हा लिहायचं लेफ्ट राईट. पुन्हा लिहायचं त्याच्या पुढे 0, 3.5, 5.5, 6.5, 9. लेफ्ट राईट रिडिंग घेत जायचं. कशाच्या रिडिंग घ्यायच्या? आता जो रोड आहे त्याच्या घ्यायच्या. ओके, ही ज्या झाल्या रिडिंग त्या म्हणजे झाल्या OGL.
ओरिजिनल ग्राउंड लेवल, म्हणजे आता सध्या जो आहे रोड त्याच्या लेवल. ठीक आहे, हे केलं. आता नंतर काय करायचं, नंतर करायचं हा रोड कटिंग करायला चालू करायचा. पण ते कटिंग आणि फिलिंग कसं ठरवणार आपण, तर आपण शीट एक तयार केलेलं असतं टेम्पररी, की आपल्याला एवढ्या एवढ्या लेवलला इथं उचलला. समजा हे कॉलेज आहे, कॉलेजच्या इथून रोड घेतोय आपण, तर आपण लक्षात आणलं की यार पुढती गोपाळपूरला जाताना 2 टर्न आहेत, त्या 2 टर्नवरती थोडंसं दिसत नाहीये. मग तिथं रोड कसा घेतला पाहिजे, थोडासा उचलला पाहिजे की थोडासा दाबला पाहिजे, म्हणजे पुढची गोष्ट आपल्याला दिसेल. त्यानुसार आपण तिथं ठरवणार आणि त्या 2 वळणावरती सुपर इल्युएशन व्यवस्थित प्रोव्हाइड करून तिथल्या रिडिंग जे आहेत ते घेणार. ह्या पहिल्या ज्या रिडिंग घेतल्या सर्व त्या झाल्या ओजीएल. आता ज्यावेळेस कटिंग करणार, रोड फक्त कटिंग करायचा. स्क्रॅचिंग करणे म्हणजे रोडला फक्त ओरखड आवडणे विथ द हेल्प ऑफ जेसीबी ऑर ए कोकलेन मशीन. मोठी जी मशीन असते 350 210 समथिंग मशीन्स असतात, त्यानं काय करायचं, फक्त ओरखडा करायचा. म्हणजे काय करायचं, स्क्रॅचिंग करायचं. स्क्रॅचिंग करायचं म्हणजे फक्त जे आहे वरचा रोड आहे ना, आता जो सध्या रोड आहे ना, त्याला फक्त स्क्रॅचेस मारत जायचे पुढती. स्क्रॅचेस का मारायचे असतात, तर त्यावरती मटेरियल जे आहे ते बसलं पाहिजे. परंतु स्क्रॅचेस शक्यतो मारायचे नाहीत. ज्या ठिकाणी सांगितलंय कंपनीनं, आता आपण स्वतः म्हणजेच कंपनी, त्यामुळे आपण स्वतः ठरवणार काय करायचं. परंतु स्क्रॅचेस मारल्यानंतर जास्त काय चांगला रोड होणार नाही. त्यामुळे आपण काय करणार आहे, रोडची कटिंग म्हणजे जी जीएसबी WM आहे ना, ते काढून घेणार. ठीक आहे, काढलं. ते काढल्यानंतर पुन्हा सेम तसंच करायचं. सेम काय करायचं, सेम जशा आता रिडिंग घेतल्या होत्या ओजीएल, तशा EGL घ्यायच्या. EGL म्हणजे एक्सकवेटेड ग्राउंड लेवल. EGL म्हणजे एक्सकवेटेड ग्राउंड लेवल. OGL घेतले, EGL घेतोय आपण 0, 3.5, 5.5, 6.5. 6.5 पर्यंत ठीक आहे EGL. पुन्हा इकडं पण उजव्या हाताला 0, 3.5, 5.5, 6.5. बस असं प्रत्येक चॅनेलला 0 पासून चालू आहे 30 मीटर, 60 मीटर, 90 मीटर, 120 मीटर, 150 मीटर, 210 मीटर, 240, 250 असे 1 किलोमीटरला पोहोचलो, गोपाळपूर पर्यंत पोहोचलो. ओके, हे झालं. पण बघा, पण रोड करत असताना एकच बाजू पहिल्यांदा जेवढी एक्सकॅव्हेटेड करतो तेवढीच बाजू अगोदर कंप्लीट करायची आणि मग दुसरी बाजूला हात लावायचा. नाहीतर पहिली बाजू पण एक्सकॅव्हेट केली, दुसरी पण एक्सकॅव्हेट केली, तर तिथून ट्रॅफिकला जाता येणार नाही. त्यामुळं ट्रॅफिकला एक डायरेक्शन द्यायची, जायला त्यांना रूट द्यायचा आणि त्यानुसार गेलं पाहिजे ट्रॅफिक. हा, आणखीन एक, आपण हे सगळं करत असताना, एक्सकॅव्हेटेड मटेरियल करत असताना, एक्सकॅव्हेटेड असं करायचं की 3.5 मीटर कमीत कमी विड्थ आपल्याला भेटली पाहिजे. स्टेट हायवे बांधतोय आपण, हा जो समोरचा आहे तो स्टेट हायवे नाहीये ऍक्च्युली, तो MDR ODR मध्ये मोडतोय, तो ऍक्च्युली स्टेट हायवे नाहीये तुमच्या कॉलेजच्या समोरचा. ठीक आहे, लक्ष द्या. मग 3.5 मीटर कटिंग करतोय, ते कटिंग करायची. पण दुसऱ्या बाजूला व्हेकलची विड्थ आहे 2.5 मीटर. मग राहिले विड्थ आपल्याकडे पलीकडल्या बाजूला 3 मीटर राहिले समथिंग. मग 3 मीटर मध्ये 2.5 ची व्हेकल एकच जाईल, दुसरी व्हेकल कशी तिला ओव्हरटेक करेल किंवा साईडनं कशी जाणार, मग 2 व्हेकल्स कशा पास आउट होणार ऍट अ टाइम. तर त्यासाठी काय करायचं असतं, आपण डायव्हर्जन फिलिंग करायचं असतं. काय करायचं असतं, तर डायव्हर्जन फिलिंग. डायव्हर्जन फिलिंग करणे म्हणजे जो शोल्डर असतो त्या शोल्डरला वाढवणे, त्या ठिकाणी मुरुम टाकणे, त्याला रोलिंग करणे, वॉटरिंग करणे आणि रोड म्हणजे WBM टाईप मध्ये रोड डायव्हर्जन फिलिंग करायचं आणि तिकडून पण तुमची जी आहे ते व्हेकल पास झाल्या पाहिजे. ओके, हे सगळं झालं. OGL झाल्या, EGL झाल्या. आता रोड बनवायला चालू करायला लागलोय आपण. ठीक आहे, आपल्याकडे आपली स्वतःची कंपनी, मग आपल्या स्वतःचं छोटंसं ऑफिस, तिथं सर्वांचे म्हणजे ते प्लांट असेल, सगळं पेट्रोल डिझेल काय असेल गाड्यांसाठी. आपल्याकडे 4-5 हायवे आहेत, एक ग्रेडर आहे, एक रोलर आहे, नंतर बाकीच्या सर्व गोष्टी आहेत. ठीक आहे, मग आपण GSB तयार करतोय. बिटुमिनसाठी पण बिटुमिनचा प्लांट आहे आपला स्वतःचा छोटासा, बिटुमिन पण घेतोय. ज्यावेळेस आपण कंपनीच्या तिथं प्लांटवरती बिटुमिनला हिटिंग करत असतो, त्यावेळेस बिटुमिनचं हिटिंग असतं 150 ते 160 डिग्री सेल्सिअस. पण ज्यावेळेस बिटुमिन ऍक्च्युली साईटवरती इथं पेवर मध्ये टाकतो, ज्यावेळेस लेईंग करत असतो, ज्यावेळेस GSB टाकत असतो, GSB करत असतो, लेईंग करत असतो म्हणजे रोड बनवत असतो, त्यावेळेस त्या बिटुमिनचं हिटिंग झाल्यानंतर, कारण ते ट्रॅव्हलिंग मध्ये त्याचं हीट जी आहे ती कमी झालेली असते आणि त्याचं टेम्परेचर असलं पाहिजे 120 डिग्री सेल्सिअस. ठीक आहे,
ह्या सर्व गोष्टी लक्षात आल्या. आता आपण रोडकडे येऊयात. रोड बनवायला चालू करायला लागलो आपण. मग पहिल्यांदा तुम्हाला पहिला लेअर करायचा आहे सबग्रेड. मग मुरुम आणायचा, मुरुम टाकायचा. कुठं कटिंग फिलिंग क्वांटिटी आहे शीटमध्ये बघायचं आणि मुरुम टाकला. मुरुम टाकल्यानंतर मी मे बी एक 2-4 दिवसापूर्वी ग्रुपवरती टाकला होता ग्रेडर. मी टाकलेले फोटो टाकलेत, मिळालेत ना सर्वांना? Yes, sir. येस सर. ग्रेडरचा फोटो टाकलेला आहे. ग्रेडर म्हणजे कसा असतो तुम्ही पाहिलं असेल. पुढच्या बाजूला त्याला काय आहे, मध्ये काय आहे. मध्ये जे असतं ते ब्लेड असतं. मधलं ब्लेड जे असतं ना ते कसं पण रोटेट होतं 180 डिग्री. ते असं बाहेर पण निघतं, साईडला पण होतं. ह्या अशा गोष्टी आहेत ते तुम्हाला लक्षात येतील ज्यावेळेस तुम्ही प्रॅक्टिकल पाहाल किंवा शिकाल त्यावेळेस तुम्हाला साईटवरती दिसेल. ठीक आहे. मग मुरुम जो आहे तो आपण हायवाद्वारे काय केला, पुढे पुढे टाकत गेलोय. तो मुरुम काय करायचा, मग ग्रेडरनी हे करायचा, काय करायचा तर झोपवायचा, लेईंग करायचा. लेईंग केल्यानंतर मुरुम लेईंग केल्यानंतर ग्रेडरच्या समोर इंजिनियर काय करतो, सुपरवायझरला घेऊन लेवल वगैरे देतो. लेवल कशा देतो तुम्हाला सांगितलं. दोन्ही बाजूला रॉड्स जे आहेत ते ठोकायचे, म्हणजे स्टीलचे त्याला काय म्हणतो आपण, रॉड म्हणतो. एक 2-2 फुटाचे 3-3 फुटाचे रॉड जे आहेत ते दोन्ही बाजूला ठोकायचे. 20-20 मीटर 30-30 मीटर. ज्या ठिकाणी कर्व येतं, सुपरइल्युशन येतं त्या ठिकाणी 10 मीटर तुम्हाला अगोदर पण सांगितलं. ओके. त्यावरती TBM वरची रिडिंग उचलायची ऑटो लेवलनं, ती घ्यायची, कॅल्क्युलेशन करायचं. आता ते कॅल्क्युलेशन कसं करायचं, कोणते असतं ती एकदा तुम्ही भेटल्यानंतर किंवा मी नंतर कधीतरी माझी नोटबुक असेल किंवा माझ्याकडे जे आहे मटेरियल ते तुम्हाला मी दाखवेल. ओके. मग ते कसं करायचं, काय करायचं, आणि ते जे रॉड्स लावलेले आहेत तुम्ही त्या रॉड्स वरती दोन्ही बाजूला केंबर किती आहे, चेन एज पॉईंट 0 चेन एज पॉईंटला केंबर किती आहे 3%. तर 3% नुसार लेवल द्यायची आणि चिकट टेपनं मार्किंग करून त्यानुसार सेक्शनिंग करायचं. सेक्शनिंग करत असताना तुमच्याकडे दोरी असली पाहिजे. एक सेक्शनिंग साठी पट्टी असते. सेक्शनिंग पट्टी म्हणजेच आपला जो रेंजिंग रॉड असतो त्यातली सर्वात जी स्मॉलेस्ट पट्टी असते, वरती 5 मीटरची जी छोटी विड्थची, त्यानं सेक्शनिंग करतो. सेक्शनिंग करणे म्हणजे काय तर ग्रेडरच्या समोर दोन्ही बाजूला केंबर जे आहे त्या लाईन दोरीमध्ये व्यवस्थित आलंय का ते चेक करायचं. आणि ग्रेडर वाला जो असतो, जो ग्रेडर चालवणारा असतो, त्याला सांगायचं की अरे यार इथं 40चं फिलिंग आहे, अरे यार इथं 50चं फिलिंग आहे, अरे यार इथं 20ची कटिंग आहे. म्हणजे काय 20ची कटिंग म्हणजे काय तर त्याला सांगायचं की 20नं त्या ठिकाणचा एरिया जो आहे तो दाब म्हणजे खाली कर, 20नं जे आहे ते मुरुम जो आहे तो कमी कर तिथला एरिया, 40नं 50नं फिलिंग कर. म्हणजे काय तर तिथं यार मुरुम कमी पडतोय, तिथं पाठीमागून तू ग्रेडरद्वारे ढकलत आण आणि तिथं मुरुम जो आहे तो तेवढा 50 mm चा फिल कर. ओके. लक्षात आलं. असं करत करत आपण गोपाळपूरला पोहोचू. आपला सबग्रेड तयार झाला. असंच करायचं. ओके. TBM वरनं रिडिंग घ्यायच्या, कॅल्क्युलेशन करायचं, लेवल मारायच्या दोन्ही रॉड वरती. हे केलं. ही झाली एक बाजू. पहिली बाजू करत असताना त्रास होतो. का होतो कारण पहिल्या बाजूच्या वेळेस आपल्याकडे काहीच नसतं, मटेरियल रिडिंग्स वगैरे नसतात. पण दुसरी बाजू करत असताना ऍक्च्युली आपण पहिली बाजू अगोदर क्लिअर करूयात. GSB BC पर्यंत येऊया, मग दुसऱ्या बाजूकडे जाऊया. आता त्याच्यावरती दुसरा लेअर आहे GSBचा, ग्रॅन्युलर सब बेस. ओके. ग्रॅन्युलर सब बेस करायचा आहे तुम्हाला. त्यावेळेस ग्रॅन्युलर सब बेस म्हणजे 60 ते 75 mm चे ग्रॅव्हल्स येतात. आपण काय करायचे, हायवाने घेऊन यायचे, पुढे पुढे टाकायचे. एक 5-10 मीटर वरती ढीग जे आहे ते त्याचे ते टाकत जायचे. पुन्हा ग्रेडरने आपण झोपवणार, पुन्हा सेम करणार, रिडिंग घेणार, कॅम्बर पर्सेंटेज पाहणार. क्रस्ट किती आहे, क्रस्ट म्हणजे काय तर सबग्रेड, GSB, WMM, BC आणि GSB आणि BC हे सर्व लेअरची विड्थ म्हणजेच क्रस्ट. मग 450 असेल काय समथिंग असेल, म्हणजे काय तर 175 और 200 mm चं तुमचं आहे GSB, WMM आहे 225, त्याच्यामध्ये 40 mm आहे DBM आणि 20 mm आहे BC. असं म्हणजे तो टोटल झाला विड्थ म्हणजे क्रस्ट. ओके. GSB मध्ये ढिगारे टाकलेले त्याला पण सेम करायचं. कशाने करणार पण आता सबग्रेड मध्ये एक सांगायचं राहिलं. सबग्रेड ज्यावेळेस ग्रेडरने आपण सर्व लेईंग केलेलं आहे त्यावरती मग वॉटरिंग करायचं. वॉटर टँकर आणायचा, वॉटरिंग थोडं वॉटरिंग करायचं आणि मग त्याच्यावरती रोलिंग करायचं. रोलिंग कमीत कमी खालच्या लेअरला 8 वेळा झालंच पाहिजे. जर खालचा लेअर खचला तर वरती रोड खचतो, पॉटहोल्स तयार होतात, लवकर पावसाळ्यात रोड खराब होतो. जेवढा टनेज ऑफ वेट येतं मग मोठमोठ्या हायवा वगैरे चालल्या गाड्या की तुमचा रोड तिथं दबलेला दिसतो. का तर खालचा लेअर जो असतो तो तुम्ही व्यवस्थित हे केलेला नसतो.
रोलिंग केलेलं नसतो. त्यामुळं तुमच्या गावाच्या ठिकाणी कुठेही काम चालू असेल तर चांगलं काम करून घ्या. तुम्ही एक सिव्हिल इंजिनियर आहात, तुमचं गावाचं काम चालू आहे म्हणजे तिथला रोड हा तुमच्यासाठी होणार आहे. त्यासाठी तो रोड जो आहे तो त्याच्याकडे लक्ष द्यायचं की यार हा रोलिंग व्यवस्थित करतोय का. काय करतात हे डिझेल वगैरे आता महागलंय, मग हे लोक काय करतात 4 वेळा रोलिंग करतात आणि बस करतात. खूप झालं 4 वेळा करतात, त्यामुळे काय होतं रोड जो आहे तो खराब होतो. त्यामुळं रोलिंग वगैरे याच्याकडे ते पण लक्ष दिलं पाहिजे. वॉटरिंग करणार आणि मग नंतर रोलिंग करणार. सबग्रेड तयार झाला मग जीएसबी सेम तसंच करायचं. जीएसबी सेक्शनिंग वगैरे करणार, त्याच्यावरती पण आपण वॉटरिंग करणार आणि नंतर रोलर जे आहे ते रोलिंग करणार. नंतर WMM सेम तसंच, पण WMM ची जी असते ती विड्थ 10 ते 20 mm ची छोटी छोटी खडी असते ती टाकायची. त्यावरती पण सेम करायचं, वॉटरिंग करायचं आणि रोलिंग करायचं. पुन्हा सेम वरती DBM. आता DBM करताना काय करायचं, DBM करताना 60% किंवा 50-50, ठीक आहे 60-40 किंवा 50-50 मे बी, आता माझ्या पण लक्षात येईल ना. 60-40 किंवा 50-50, 50% नाही 40% पाण्याचं प्रमाण, 60% बिटुमिनस म्हणजे तुमच्या डांबराचं प्रमाण. पहिला कोट द्यायचा. पहिला कोट म्हणजे त्याला आपण म्हणतो प्राईम कोट म्हणतो त्याला. पहिला कोट द्यायचा. कोट देणे म्हणजे काय तर 60% तुमचं आहे डांबर, 40% आहे पाणी. ते मिक्स केलं आणि ते तुम्ही काय करता, जसं आपण आपल्या गार्डनसाठी वगैरे छोटंसं हे असतं पाणी देण्यासाठी, तसं आपण काय करतो रोडवरती ते डांबर जे आहे ते टाकलं जातं. ओके, तो लेअर कमीत कमी 2 दिवस ठेवायचा. कमीत कमी 2 दिवस, 24 ते 48 तास. 24 ते 48 तास. त्यानंतर दुसरा कोट द्यायचा, त्याला आपण टॅक कोट असं म्हणतो. पण यामध्ये डांबराचं प्रमाण जे असतं ते जास्त असतं, 80-20 असतं. पाण्याचं प्रमाण 20 असतं. मग तो दुसरा लेअर पण सेम तसाच टाकायचा. तो टाकल्यानंतर मग त्यावरती आपण DBM करण्यासाठी आपली पेवर मशीन आणतो. मोठी मशीन असते, पाहिली असेल तुम्ही रोडवरती वगैरे. पेवर मशीन मध्ये काय करायचं, हायवा आपल्या प्लांटवरून घेऊन येणार. काय घेऊन येणार, 6 mm or 10 mm ची छोटी छोटी खडी असते ती घेऊन येणार आणि ती काय करायची पेवर मध्ये टाकायची. पण ते डांबर त्यामध्ये मिक्स असतात, त्यामुळे ते खूप गरम असतं. म्हणून साईडवरती आपण शूज वगैरे जे आहेत ते सेफ्टी शूज यूज करतो. ओके, मग ते पेवर मशीन मध्ये सगळं डिजिटल सिस्टीम असते. आपण फक्की मारलेली असते. फक्की व्हाईट लाईन, चॉक लाईन माहिती आहे तुम्हाला सर्वांना, पाहिली असेल. ती जी असते ती 3.5 मीटर. ऍक्च्युली आपल्याला रोड करायचा आहे 3.5 मीटरचा एक बाजू, पण आपण ती लाईन जी आहे ना 3.4 ला वगैरे मारली तरी चालते. का, आपण 3.4 वरतीच लेईंग करतो विथ द हेल्प ऑफ डिजिटली. मग लेईंग करत असताना 100 mm ज्यावेळेस रोलिंग करत असतो ना त्यावेळेस ते 10 mm जे आहे ते मनाने स्प्लिट होतं बाहेर, म्हणून 3.5 चा रोड जो आहे तो तुम्हाला तयार होतो. मधल्या बाजूला रोलिंग जे आहे ते जास्त करायचं, कारण मधल्या बाजूला रोड खचण्याचे चान्सेस जास्त असतात. केम्बरच्या क्रोनच्या पॉइंटला आपण रोड जो आहे तो अतिशय व्यवस्थित रोलिंग करायचा. आता एक मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट, मला पण इंटरव्ह्यूला तोच प्रश्न विचारला होता ज्यावेळेस मी कंपनीमध्ये गेलो होतो ॲज अ रोड इंजिनियर साठी इंटरव्ह्यूला. त्यावेळेस मला क्वेश्चन विचारला की ज्यावेळेस आपण DBM करत असतो त्यावेळेस कोणत्या टाईपचा रोलर यूज करायचा. बघा, ज्यावेळेस आपण WMM करतोय, ज्यावेळेस आपण GSB करतोय, ज्यावेळेस आपण सबग्रेड करतोय, त्यावेळेस यूज करायचा असतो सिंगल ड्रम रोलर. म्हणजे त्याला फक्त एकाच बाजूला ड्रम असतो, म्हणजे वेट असतं, आणि दुसऱ्या पाठीमागच्या बाजूला त्याला व्हील्स असतात, म्हणजे चाकं असतात, जसं ट्रॅक्टरला वगैरे असतात तसे टायर्स असतात. पण DBMचा जो रोड असतो, DBM करत असताना त्याचा जो रोलर असतो तो रोलर असतो ऍक्च्युली डबल ड्रम रोलर. डबल ड्रम म्हणजे समजतंय, त्याला चाक नसतं, दोन्ही जे असतात ते स्टीलचेच चाक असतात पुढे आणि मागे, म्हणून DBMचा जो रोलर असतो तो डबल ड्रम रोलर असतो. मग तो आपण काय करायचं 6 ते 8 वेळा फिरवायचा, तुमचा रोड जो आहे तो DBM तयार होईल. मग त्यावरती BC जे आहे ते 30 mm किंवा काय असेल समथिंग यूज करायचं. तुमची एक बाजू तयार झाली. मग एक बाजू तयार झाल्यानंतर दुसऱ्या बाजूला रोड करत असताना तुम्हाला त्याच लेवल, म्हणजे ज्या इकडे उचललेले आहेत त्या चेनेजला तेच केम्बर पर्सेंटेज डायरेक्ट फक्त एक एक लाईन म्हणजे
राईट हँड साईडला तुम्ही शोल्डरच्या पॉईंटला बाहेरच्या आउटर साईडला एक एक जरी स्टील रॉड ठोकला त्या चेनेजला 30 मीटर 60 मीटर 90 मीटर आणि डायरेक्ट त्याच्यावरती लेवल इकडली लेवल उचलून DBM वरची आणि ती मायनस करून तिथे सबग्रेडला दिली डायरेक्ट होतं. त्यामुळं पहिल्यांदा करताना थोडंसं किचकट कॅल्क्युलेशन असतं, दुसऱ्या वेळेस सोपं असतं. झाला 1 किलोमीटरचा रोड तयार झाला. काय प्रॉब्लेम आलंय लक्षात? काय कळालं का नाही एवढे वेळ सांगितलेलं? काय झालं? झाला की रोड 1 किलोमीटर तयार केला, तुम्ही केला, मी केला, सर्वांनी मिळून केला, झालाय रोड. समजतंय का नाही? का आपलं ऐकत होते किंवा नाही ऐकत? कोण ऐकत होतं का नव्हतं? समजते सर. समजते. Good. ठीक. आणखीन ह्याच्यातलं काय इंटरेस्टिंग गोष्टी आहेत त्या आता तिसऱ्या चॅप्टर मध्ये शिकायला मिळतील. सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगेन. छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या गोष्टी तुम्हाला सर्व सांगेन. आता मला फक्त प्रेझेंट द्या तुम्ही. 1 मिनिट, 2 मिनिट वेट. चलो, रोल नंबर 1. Present sir. 2, Present sir. 3, प्रेझेंट सर. 4. 4 तर काय येतच नाहीये. 5. प्रेझेंट सर. ओके. 6, प्रेझेंट. 7. Present. 7 एक ॲबसेंट असतो खूप. अथर्व असं नाही, असं करू नको. 8, चला पुढं. 8, 9, 10, Present sir. 11, 12, प्रेझेंट सर. 13, प्रेझेंट सर. 14, Present sir. 15, Present. 16, 17, more. प्रेझेंट सर. 18, प्रेझेंट. 19, Present. 20, 21, 22, प्रेझेंट सर. 23, Present sir. 24, 25, 26, 27. प्रेझेंट सर. 26 आहे का रे? Yes sir. 27 तर आहेत. ओके. 28, Present sir. 29, Present sir. 30, 31, 32, प्रेझेंट सर. 32 आहेत. 33, 34, Present. 35, 36, 37, Yes sir. 37 आहेत. 38, प्रेझेंट सर. 39, Present sir.
40, 40, 40, 40, 41, 42, 43, Present, sir. 44, Present, sir. 45, 46, 47, प्रेझेंट. 48, प्रेझेंट सर. 49, प्रेझेंट सर. 50, 51, प्रेझेंट सर. 52, 53, 54, 55, 56, Present, sir. 57, 57, 58, 58, 59, Present, sir. 60, Present, sir. 61, Present, sir. 62, Present, sir. 63, Present, sir. 64. प्रेझेंट. Present. कोण आहे 64 पण प्रेझेंट कोण आहे असं नका करू 63 झाले आपलं 62 झाले 61 झाले 64 रोहन का रोहित काहीतरी समथिंग आहे चलो 65 बोला 65 65 आता बोला 65 66 Present. 67 67 ओके साक्षी आसबे नक्की 67 68 69 Present, sir. 70 69 धनराज मे बी तुमचा 33 रोल नंबर आहे हा. आता इथून पुढे 33 करा तुमचा रोल नंबर हा लक्षात ठेवा ठीक आहे ओके ठीक आहे 69च आहे स्टुडंट चलो ओके लेफ्ट होऊ शकता हां बोला काय बोलायचं असेल तर बोलू शकता काय प्रॉब्लेम असेल तर बोला हां धनराज बोल रे No, sir. No, 33 रोल नंबर आहे त्याचा 33 okay, sir. कॉलेज कधी स्टार्ट होणार आहे काय जी आर वगैरे सर? शासनाचं आणखीन आपल्याला हे आलेलं नाहीये जोपर्यंत सर्क्युलर वरून सीएम कडून येत नाही प्रत्येक कॉलेजेसला वगैरे तोपर्यंत स्टार्ट होत नाही चला काय विचारायचं असेल विचारा